मित्रांनो नमस्कार, माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत। तर चला मित्रांनो, आज आपण पुन्हा माशांना चालवले। तर मित्रांनो, आज आपण मासे पकडून ना, आज मी तुम्हाला मसाला रेसिपी बनवून दाखवणार आहे माशांची। तर आज आपण मसाला मासे बनवणार आहे। तर चला मित्रांनो, माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल नक्की माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला, आज आपण ना नदीला चाललेले आणि आता चढणीचे मासे थोडे कमी पडलेले, पण आज आपण मासे आणून आपण मसाले मासे बनवणार आहे। तर चला मित्रांनो, हा मसाला मच्छी कसा बनवतात मी आज तुम्हाला ही रेसिपी बनवून दाखवणार आहे। तर चला, माझ्या आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला बघा, आता आपण ना आपल्या पॉइंट वरती चाललेले माशांच्या त्या ठिकाणी आपण मासे पकडले जातो त्या ठिकाणी आता आपण चाललेलो होतो। आता आपण ना वरच्या नदीच्या वरतीच अजून काय आपण खाली पोहोचलेलो नाही मित्रांनो। तर बघा, आता आपण ना चाललेलो आहे खाली मासे पकडायला। तर आज मस्तपैकी तुम्हाला आहे ना मच्छी मसाला बनवून दाखवणार आहे। हा मच्छी मसाला कसा बनवतो आमच्या गावठी पद्धतीने मी आज मच्छी मसाला बनवणार आहे। तर चला, आता आपण पुढच्या व्हिडिओला सुरुवात करूया। माझ्या या भागामध्ये या परिसरामध्ये पाऊस जर यायला लागला ना तर लय पाऊस येतो मित्रांनो। तिच्यामुळे ना आपण ही जी आपली भोंगडे ही सतत आणते, कारण आपला हा पावसापासून वाचण्यासाठी हा सुरक्षा कवच आहे आपला। कारण पाऊस जर आला तर ही भोंगडे असल्यानंतर भिजत नाही मित्रांनो अजिबात। तिच्यामुळे ना आपण ही भोंगडी सतत आपल्या जवळ घेऊन येतो। तर आता आपण हे बघा, वाटे ना एकदम रिस्की आहे, या ठिकाणी झालं ना अवघड वाटे मित्रांनो। त्यामुळे आपल्याला ना ठिकाण जरा सांभाळून जावं लागत आहे, कारण चप्पल जर सटकली ना तर तुम्ही पाहू शकता या ठिकाणी पूर्ण दगड आहे, पूर्ण दाराच्या अडचणीमध्ये आपण पडू शकतो। त्याच्यामुळे ना आपण एकदम आस्ते आस्ते उतरायला लागत आहे या ठिकाणी। पावसाची म्हणलं ना मित्रांनो, हे दगडावरती ना शेगळे असतं हे बघा असं, आणि हे एकदम चिकट राहते। त्याच्यामुळे चप्पल जर सटकली ना तर पडलं म्हणून समजा, आणि पडलं ना या दगडावर तर तो मोडला म्हणून समजा, अशा अवस्था असते। त्यामुळे ना मी जपून जावं लागत आहे। तर आपण आस्ते आस्ते उतरतोय इथून आता खाली। बघा, आता आपण आपल्या ठिकाणी आलेलो आहे मासे पकडायचं। कारण मित्रांनो, आज मासे पकडायचं कारण एकच, कारण मी तुम्हाला मसाला मच्छी कधी बनवून दाखवली नाही। त्यामुळे आज आपण पुन्हा मासे पकडायला आलेलो आहे, आणि मासे पकडून मला तुम्हाला ना मसाला मच्छी बनवून दाखवायचे आमच्या घरगुती पद्धतीनं। तर चला, आता आपण सुरुवात करूया आपल्या मच्छी पकडायला। बघा, त्या ठिकाणी आपल्याला थोडंसं पाणी पिवायला लागेल, कारण हे पाणी बंद करायचं, आणि या ठिकाणी जर मासे चढलेले असतील तर मग आपण या वगळीला मासे पकडायचे। आता खाली आपल्याला ना आपली नेट लावायला लागणार आहे, तर इथे थोडंसं पाणी आपण कमी करू। तर बघा, कमी करायला ना इथे दगड लावायचे असं आपल्याला, जेणेकरून पाणी बंद होत आहे। असं करायचं, दगड लावून द्यायला लागणार आहे आपल्याला अशी। थोडंसं कमी करायचं, जास्त नाही करायचं, कारण जास्त केलं अजून आपल्याला तिकडे खाली आपली नेट लावायची ना, त्याच्यामुळं थोडंच कमी करायचं। हा बघा, इथं लावलंय, आता हा थोडा कमी पडेल पहा, म्हणजे मग आपण ती नेट पूर्ण आपली लावून घेऊ। थोडासा पेंडा टाकू, बघितलं का मित्रांनो, अशा आयडिया करायला लागते मासे पकडायला। आम्हाला सोपी आयडिया, जास्त कष्ट नाही लागते, सोप्या सगळ्या गोष्टी करते। बघा, झाला का नाही कमी? कमी झाल्यावर आहे ना बघा, हा बघा पाणी कमी पडलंय। आता आपण आपली बघा ह्याच्यामध्ये नेट आहे, ती नेट लावून आपण खालच्या साईडला ना ठेवू नेट लावून। हे बघा, हे पॉइंट वरती आता आपण नेट लावून घेऊ। तर चला बघा, आता आपण आपली नेट लावून घेतलेले, आणि आता आपण हा पूर्ण पाणी बंद करून टाकायचा, म्हणजे जे मासे असतील ते आपल्या नेट मध्ये
येतील. आणि हे बघा पाऊस जास्त आल्यानंतर ना त्या जिथूनवरती ही नदी आहे आणि ह्या जिथूनवरती वर मासे येतात रात्रीच्या वेळेला. तर चला आता आपण ना हे पाणी पूर्ण बंद करू. चला आपण आता पाणी पूर्ण बंद करून घेतलं रे बघा. हे बघा हे पूर्ण बंद करून घेतलं. आता आपण ना ही मासा आता आपण खाली बघत बघत जाणार आहेत. बरं आपल्या याच्यामध्ये मासे जातात का. चला मित्रांनो हे बघा आज आहे ना लय पाऊस आहे नदीला आणि आपलं याच्यामध्ये काय जुगाडामध्ये काय आज आपल्याला एवढे मासे भेटले नाहीत. परंतु हे बघा मित्रांनो आपल्याला एवढं मासे भेटले तर आपण आहे ना या माशांचाच आपण मी तुम्हाला मसाला फ्राय करून दाखवणार आहे. तर चला मित्रांनो आज आपण आहे ना थोडक्यातच मासे पकडलेले आहेत. हे बघा या वाढले मासे, हे बघा या वाढले मासे पकडलेत आज आपण. तर आपण आहे ना चला आता निघूया आणि मस्तपैकी मी तुम्हाला तर एवढ्याचीच आज आपण मसाला फ्राय मी तुम्हाला करून दाखवणार आहे. तर चला मित्रांनो हे बघा आज आपण एवढे मासे आणलेले आहेत आणि आज मी तुम्हाला मच्छी मसाला बनवून दाखवणार आहे, मच्छी मसाला करून दाखवणार आहे. तर बघा आता आपली हा मच्छी मसाला जर करायचा असेल तर आपल्याला काय काय लागणार आहे. तर हे बघा मी घरगुती मसाला घेतलेले, कांदा आणि खोबरा त्यावरती वाटून घेतलेले आणि हा घरगुती मसाला आहे. आणि बघा आता आपण याच्यामध्ये काय काय टाकणार बघा. तर आपण कांदा लसूण ना 2 चमचे याच्यामध्ये टाकणार आहेत. बघा याच्यामध्ये ना 2 चमचे टाकायचं. दोन चमचे कांदा लसूण आणि हळद पावडर टाकायचे. आणि लाल मिरची पावडर 1 चमचा. आणि हे बघा ही पूर्ण मिक्स आहे मसाला. हा एक मिक्स मसाला आपण 1 चमच टाकायचे. बघा हा 1 चमचा टाकले आपण. आणि मीठ आपल्या चवीनुसारच घ्यायचा. तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने आपण हा एवढा मसाला घेतलेला आहे. आणि आता हा मसाला पूर्ण आपण कालवायचे. आता पूर्ण कालवून घेणार इथं. तर बघा आपली मच्छी मसाला बनवायचे ना तर पूर्ण हा कालून घ्यायचा, पूर्ण मिक्स करून घ्यायचा मसाला. हे बघा मित्रांनो हा मसाला आपण पूर्ण मिक्स करून घ्यायचा. हे बघा आपल्याला ना मसाला मच्छी बनवायची ना त्याच्यामुळे ना आपण हा असा मसाला बनवलेला आहे. तर बघा मित्रांनो आता काय करायचे. हे बघा आता आपली ही जी आपली मच्छी ही याच्यामध्ये आपण पूर्ण काढून घ्यायची. बघा आता हे बघा हे आपले हे जे मासे आहेत हे पूर्ण आपण याच्यामध्ये काढून घ्यायचं. हे बघा मित्रांनो अशा प्रकारे ना हे पूर्ण मसाला माशांना पूर्ण लावायचा, पूर्ण लावायचा. दोन्ही साईडनी पण असं उलटी पालटी करून घ्यायची, असे लावायचं बघा. आणि आता आपण ना हे ठेवून देऊ. आणि आता आपला तेल घ्यायचे. आता आपल्याला बघा तेल घेणार आहेत आपण. ते बघा अशा प्रकारे ना हे पूर्ण याच्यामध्ये ठेवायचं मासे आपले असं ठेवायचे ना. तवा तापत ठेवलाय आणि आपला कांदा आता आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहेत. बघा कांदा टाकायचे, मस्त पैकी करपून घ्यायचा. आधी कांदा हे करून घ्यायचा आणि मग हे असं करायचं. तर बघा मित्रांनो आपण हे मासे आतमध्ये मसाल्यामध्ये ठेवलेले आहेत, असं ठेवलेले आहेत. आणि हे बघा आता यांना पूर्ण
आपण बघा मसाल्यामध्ये ठेवलं, झाकून ठेवले आपण पूर्ण. आता आपण त्याच्यामध्ये तेल टाकणार इथं आणि मग ते आपले जे मासे आहेत ते आपण या आपल्या तेलामध्ये ठेवणार आहेत. हे बघा आता आपला कांदे करपले, तर आपण तेल ओतून घेऊया आता. बघा मित्रांनो, मसाला मच्छी करायसाठी ना असं एवढं हे लागते. तर आता आपला कांदा करपायला लागलेले. तर मित्रांनो चला बघा, आपला कांदा मस्त करपलेला आणि आपल्या तेलाला पण कड आलेले. तर आता ना हे बघा, आता आपलं हे जे मसाला मासे आहेत हे आता आपण याच्यामध्ये सोडणार आहेत. बघा हे बघा मित्रांनो, आपले जेवढे मासे आहेत हे याच्यामध्ये सोडायचे. बघा ज्या ठिकाणी तेल नाही ना गेलं त्या कोपऱ्यामध्ये असं तेल लावून जाऊन द्यायचं, असं हलवायचं पूर्ण आणि मग आपले मासे ठेवायचे त्याच्यामध्ये. तर चला आता आपल्याला ना हे बघा याची ना पूर्णपणे वाफ दडपून ठेवायचे, म्हणजे ते लवकर शिजतील. तर आता आपण ना वाफ दडपून ठेवू. ते बघा ही आता आपण कोथिंबीर टाकून घेऊ, आपले वरून अशी कोथिंबीर सोडू आणि आपलं हे जे झाकण आहे ते आपलं झाकण आपण आपल्या तव्यावरती ठेवू, याची पूर्ण वाफ दडपून राहील. हे बघा मित्रांनो, थोडाच वेळ ठेवायचा कारण आपल्याला हलवायला लागतील. कारण जर आपण हलवले नाही मासे तर आतून आहे ना हे जळून जाऊ शकतात. त्याच्यामुळे ना थोडाच वेळ फक्त हे करायचं. बघा थोडे थोडे हलवून घ्यायचे. बघा गॅस थोडा कमी करू आपण. तर चला हे बघा मित्रांनो, आपला
मसाला मच्छी पूर्णपणे तयार झालेली आहे बघा. हे बघा, हे आहे आपली मी गावठी पद्धतीने बनवलेली ही मसाला मच्छी रेसिपी बघा मित्रांनो. आपली एक नंबर असं शिजून निघाले बघा. हा आहे आपला मसाला मच्छी रेसिपी. एक नंबर असं झालंय बघा मित्रांनो. बघा एकदम तरतरी आलेले.